आपण खोपोली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये खोपोली नगरपालिकेची निवडणूक लागली आहे। 2 तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे। प्रचाराची रंगत वाढली आहे आणि आपण पाहताय की प्रत्येक प्रभागामध्ये हायटेक प्रचार चालला आहे। मग त्याच्यामध्ये तरुण वर्ग असेल, महिला वर्ग असतील आणि वयोवृद्ध असतील, सारे जण एका म्हणजे आपल्या आपापल्या प्रचाराचा प्रचार करत दिसतात। 14 प्रभागामध्ये या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। जे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत ते खोपोलीचे गॉडफादर राजकारणामध्ये दत्तात्रय मसूरकर यांचं नाव घेतलं जातं आणि दत्तात्रय मसूरकर या 14 नंबर प्रभागातून निवडणूक लढवत। त्यांच्या समवेत या ठिकाणी प्रतिभा प्रभाकर देशमुख या महिला म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत। त्यांनी या निवडणुकीसाठी आज आपण या खोपोली शहरातल्या मोगलवाडी परिसर असेल, समर्थनगर असेल या ठिकाणी आपला प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय असं त्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी अनेक या ठिकाणी महिला असतील, तरुण असतील, सारेजण या ठिकाणी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत। प्रत्येकाला विश्वास वाटतं या जो प्रभागामध्ये प्रचार करताना या महिलांना सुद्धा की कोणत्याही परिस्थितीत या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन्ही उमेदवार उभे होतील आणि या ठिकाणी आघाडी करण्यात आलेली होती की परिवर्तन विकास आघाडी। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उभाटा शिवसेना आणि त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष अशी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडी त्या माध्यमातून दत्ताजीराव मसूरकर असतील आणि प्रतिभा प्रभाकर देशमुख ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। आपण जाणून घेऊ या ठिकाणी महिला आहेत की आपण कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला या प्रभागामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना लोकांचा कसा प्रतिसाद वाटतो आणि तुम्हाला काय वाटतं प्रचार करताना? लोकांचा प्रतिसाद आहे का या ठिकाणी? या ठिकाणी महिलांनी वाटतंय की बाबा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यामुळं या प्रभागात विजयापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवारांना या परिवर्तन रोखू शकत नाही असा विश्वास या महिलांमध्ये सुद्धा वाटतोय। या ठिकाणी नुकताच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थानं या खोपोलीचा विकास व्हायला पाहिजे अशी भावना व्यक्त केली। ते नांदेसाहेब आपल्या समोर आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया की नांदेसाहेब, आपण प्रचाराला या प्रभागामध्ये फिरताय, काय वाटतं या प्रभागामध्ये हे जे काय आपले दत्ताजी मसूरकर असतील, प्रतिभाताई असतील, त्यांना कसा प्रतिसाद आहे? या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे। आम्ही जवळजवळ आता इथं 4 दिवस फिरतोय त्या भागामध्ये। 80% आमचा जो प्रचाराचा दौरा आहे तो घरोघरी आम्ही पूर्ण केलेला आहे आणि आमचे उमेदवारही आमच्याबरोबर आहेत आणि भरघोस मतांनी आम्ही या ठिकाणी दोन्ही उमेदवार प्लस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील पाटील हे निवडून येतील आणि या प्रभागामध्ये जे 5 बूथ आहेत त्याच्यात आम्ही जास्तीत जास्त लीड त्यांना या खोपोली शहरामध्ये देतो। या ठिकाणी आपण नांदेसाहेबांची प्रतिक्रिया जाणून घेतली। त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणी नगरसेवक पदाचे 2 उमेदवार निवडून येतीलच, परंतु नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे सुनील पाटील आहेत यांना सुद्धा या प्रभागातून चांगला लीड भेटेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। या ठिकाणी आपण